ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा राज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री गुरुरामचंद्राय नमः। वानर बिळी प्रवशनी झाले इंद्रजित दर्शन बैसलाये तरुण ध्यान जपवदान होमनिष्ठ। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन प्रतिष्ठानुसंधाने असणारा इंद्रजित म्हणजे निकुंबळीच्या ठिकाणी यक्षिणी वडाच्या बुंद्यामध्ये असणाऱ्या बेळात त्या ठिकाणी अभिचारी होम हवन त्या ठिकाणी करू लागलेला आहे। असणारा ध्यानस्थ मंत्र पठण असणारा त्या ठिकाणी आणि करत इंद्रजित मध्ये बसलेला आहे। वानरी असुंदिताची जाण तोन सांडी प्रेतासन त्याचे भंगेना ते ध्यान जपवदान होमनिष्ठ। मग त्या ठिकाणी असणाऱ्या होमावर एकाग्र निष्ठाने असणाऱ्या इंद्रजिताचे इकडे असणाऱ्या वानरानं हनुमंतानं कितीही हिसरामध्ये त्या ठिकाणी तिला बाहेर ओढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। जसं असणाऱ्या देहातून म्हणजे आत्मा निघून गेल्यावर जसा देह प्रेतवत त्या ठिकाणी पडतो, त्याला काही वल्ल असणारं त्या ठिकाणी डवचलं तरी काही त्या प्रेताला कळत नाही, तसं असणारं ठाण मानून असणारा इंद्रजित त्या ठिकाणी बसलेला आहे। घाय हानिता दारुण इंद्रजिताचे भंगेना ध्यान हातीचे नाभे अवदान होम विधान जपनिष्ठा। मग वर्णमध्ये असणाऱ्या वानरांनी किती म्हणजे हसणाऱ्या इंद्रजितावर म्हणजे त्या ठिकाणी मारा केला तरी याचं किंचितही असणारं ध्यान त्या असणाऱ्या मंत्रविधीपासून इंद्रजिताचं त्या ठिकाणी डळत नव्हतं। जे हातामध्ये अवधान आहुती त्या ठिकाणी टाकू लागलेला आहे होमात, तीही टाकण्याचं त्या ठिकाणी बंद होईना। एवढं एकाग्र ध्यानानं असणारं चिंतन मनन त्या ठिकाणी म्हणजे होमविधी करू लागलेला आहे। वानरवीरांची या श्रेणी शंख करीती दोन्ही कानी इंद्रजित दंडळीना ध्यानी होम विधान सादर। मग एवढ्या राजा असणारं म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताच्या कानाभोवती सर्व वानर मंडळी कोलाहल करू लागलेले आहेत, तरीही इंद्रजिताचं मन त्या ठिकाणी असणाऱ्या विधीपासून बाजूला त्या ठिकाणी होईना गेलो। कष्टताही वानर गण ध्यान भंगेना अनुप्रमाण हातीचे नराहे अवदान होम विधान खुंडेना। मग त्या ठिकाणी वानराने अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले, काही केले नसणाऱ्या इंद्रजिताचा मंत्र पाडायचा बंद होईना, होमामध्ये आहुती टाकायची बंद त्या ठिकाणी होईना। एकाग्र ध्यानानं असणारा इंद्रजित होम हवन करू लागलेला आहे। काळी विभीषण त्याची भंगावया ध्यान माया मंदोदरी निर्माण करीत रुदन आणि। मग त्या ठिकाणी असणाऱ्या विभीषणजींनी पाहिलं गेलं एवढा वानर मंडळी त्रास देत आहेत तरी इंद्रजिताचं मन काही म्हणजे त्याच्याहून त्या ठिकाणी बाजूला सरायला तयार नाही। त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी म्हणजे स्त्रीच्या मोहापायी असणारा त्या ठिकाणी म्हणजे देह असणारा त्या ठिकाणी बाजूला निघल हा विचार विभीषणजींनी केला आणि लगेच असणाऱ्या मंदोदरी असणारी मायावी मंदोदरी त्या ठिकाणी आणि बनवून म्हणजे त्या मायावी मंदोदरीला असणारा त्रास त्या ठिकाणी इंद्रजिताच्या समोर देऊ असा विचार विभीषणजींनी मांडला। रडत पडत आक्रंदत आणि होमशाळेत जेथे बैसला इंद्रजित शंख करीत तेथे आली। त्याच वेळेस असणाऱ्या विभीषणजींनी माया मोहानं असणारा त्या ठिकाणी म्हणजे मायावी असणारी मंदोदरी निर्माण केली। त्या मंदोदरीच्या असणाऱ्या केसाला मायावी मंदोदरीच्या असणाऱ्या केसाला म्हणजे हिसरत देत वडीत म्हणजे त्या ठिकाणी आणि ती मंदोदरी असणारी रडू लागलेली आहे, आक्रोश करू लागलेली आहे, रुदन करू लागलेली आहे। तशा अवस्थेत असणारा म्हणजे ज्या असणाऱ्या ठिकाणी असणारा म्हणजे इंद्रजित असणारा होम हवन करू लागलेला आहे त्या ठिकाणी रडत पडत असणारी मायावी मंदोदरी घेऊन आले। रावणाच्या दाई श्री भरोलिया ओंटी भरी नाना परीच्या दीर्घस्वरी रुदन करीत एक। मग त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणाचं नाव घेऊन म्हणजे ही असणारी मायावी मंदोदरी रडू लागलेली आहे, तोंडावर हाणून त्या ठिकाणी घेऊ लागलेला आहे, भला मोठा आक्रोश असणाऱ्या म्हणजे इंद्रजिताजवळ करू लागलेले आहे। रणी मारिला दशानन अजून काय रे ध्यान उघडोनिया निजनयन पाय दर्शन पित्याचे। मग त्या ठिकाणी असणारी मायावी मंदोदरी रडू लागलेली आहे, आक्रोश करू लागलेला आहे, इंद्रजिताला बोलू लागलेला आहे, हे इंद्रजिता माझा असणारा पती तुझा असणारा पिता म्हणजे त्या ठिकाणी राजा रावण म्हणजे मेला तरी मी म्हणजे इकडे काय म्हणजे अजून तुला येड म्हणजे त्या होमातच घेऊन बसलाय आणि हितच म्हणजे त्या ठिकाणी गुंतून राहिलाय। त्या होमापासून जरा बाजूला येऊन बापाकडे बघ म्हणजे बाप मेला। माझा करशील काय वाड घेशील रावणाचा सूड
तो तू ध्यान रूढ हा मूढ विचार. अरे माझ्या असणाऱ्या कपाळाचं कुंकू त्या ठिकाणी नाहीचं गेलं. माझ्या असणारा त्या ठिकाणी कैवार घे. राजा रावणाचा असणारा सूड त्या ठिकाणी घे. त्या राम लक्ष्मणाला मारण्यासाठी लवकर म्हणजे असणाऱ्या देहावर ये इंद्रजिता. निघाले रावणाचे मुळे कायसे ध्यानाचे सांकडे. दही शिरी पाहे पुढे म्हणून निरडे अति दीर्घ. अरे इंद्रजिता त्या राजा रावणाचे असणारा म्हणजे त्या ठिकाणी स्मशान वाटिकेत मला म्हणजे त्या ठिकाणी निघालं. त्याला पाणी पाजायला तूच एकटा राहिलाय म्हणजे चल लवकर म्हणजे त्याला असणारं पाणी पाज म्हणजे त्या असणाऱ्या राजा रावणाचा विषय जी पुढे म्हणजे त्या ठिकाणी केलाय त्याचा असणारा सूड म्हणजे घे आता. रणीचे दिला दशमुख मी पावले परम दुःख. अजून काय विचारी ग महामूर्ख झालासी. अरे माझा असणारा म्हणजे त्या ठिकाणी धनी असणारा राजा रावण कपाळाचा कुंकू असणारा राजा रावण आज संपला गेला. मी असणारा त्या ठिकाणी दुःखी झालेली आहे. या दुःखाकडे जरा बर मला असणारा आधार देण्यासाठी इंद्रजिता तूच आहे. ती होम हवन बाजूला सारं त्या बापाला पाणी पाजायला उठले इंद्रजिता. रावणाचे निज शरीर विदारी ती गीत घाल. तूरलासी ज्येष्ठ कुमार परिसंस्कार न करसी. अरे त्या राजा रावणाचा अंत असणाऱ्या राम लक्ष्मणाने काढला. त्याचा असणारा देह निचेष्टित म्हणजे धरणीवर पडलेला आहे. तो असणारा गिधाड पशु पक्षी येऊन म्हणजे त्या राजा रावणाचा देह खायला लागले. अजून काय म्हणजे तू हिच्यात होमात गुंतून राहिला. सांडूनी विचार विधान करी पित्याचे पिंडदान. भंगीना त्याचे ध्यान होमवदान राहीना. अरे इंद्रजिता म्हणजे ते असणारं होम हवन विधी म्हणजे सोडून दे. इकडं पाप मिळालाय म्हणजे त्याला ती तर्पण दे म्हणजे त्याला असणारा निवड दाखव म्हणजे तुझी एकटा म्हणजे त्या ठिकाणी उरलाय. एवढं जरी असणारं दुःख म्हणतो जरी मायावी म्हणतो जरी त्या ठिकाणी करू लागले तरी सुद्धा इंद्रजिताचं होमावरनं काय मन म्हणले बाजूला त्या ठिकाणी होईना गेलं. सारात होमकुंडी चितरत आला वावरासहित तेने तळवळीत विभीषण. मग या ठिकाणी एवढं इंद्रजित म्हणजे तन मनानं म्हणजे त्या ठिकाणी असणारं होम हवन करू लागलेलं आहे. आहुती टाकू लागलेला आहे. तेवढ्यात असणारी अग्निदेवता त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्या अग्नीतून असणारा म्हणजे त्या ठिकाणी दिव्य असणारा शाश्वत रथ आहे. कधीही त्या रथाचा असणाऱ्या शस्त्राचा भंग त्या ठिकाणी होणार नाही. कधी नाश न पावणारी शाश्वत असणारा रथ आहे. घोड्या सहित असणारा रथ आहे. शस्त्र आहे. होमातून बाहेर त्या ठिकाणी येऊ लागले. बिभीषणजींनी बघितलं गेलं. बिभीषणजी तळमळ त्या ठिकाणी करू लागले. कशासाठी? ही जर रथ इंद्रजिताला त्या ठिकाणी प्राप्त झाला तर आपल्याला त्या ठिकाणी इंद्रजित ऐकणार नाही. म्हणून काय करावं अशी चिंता बिभीषणजीच्या मनाला लागली. इंद्रजित न पडे दूचित न करवेची कर्मगात. होमी प्रकटला शाश्वत करील प्राणांत अवघ्यांचा. काय करावं? इंद्रजिताला कितीही केलं तर इंद्रजिताचा घात करता येईना. इंद्रजिताचं ध्यान त्या होमावून उठवता येईना. जर रथ असणाऱ्या घोड्यासहित रथ शस्त्र इंद्रजिताच्या हातात त्या ठिकाणी पडली गेली तर सगळ्याचा काटा काढल्याशिवाय इंद्रजित राहत नाही. म्हणून बिभीषणजी तळमळ करू लागले. सत्तावरने भेदून राक्षसांची करोनी रण. यक्षिणी वट मूळ उघडून अवघे जण येते आलो. मग म्हणजे एवढा अट्टास त्या ठिकाणी केला. इंद्रजितानं सप्त आवरणाचा फेरा त्या ठिकाणी टाकला होता. ही सातीच्या साती आवरण म्हणजे त्या ठिकाणी तोडून म्हणजे सर्व वानर मंडळी घेऊन येत आलो तरी काय त्या ठिकाणी उपयोग होईना गेला. अवघे जण आलो येते तो उद्योग गेला व्यर्थ. होमी प्रकटला रथ अक्रंदत विभीषण. एवढं असणारा कष्ट त्या ठिकाणी केलेलं वाया जाऊ लागलं. असणारा यज्ञातून होम त्या ठिकाणी प्रगट होऊ लागला. इंद्रजिताच्या हाती आता पडल म्हणून बिभीषण चिंता करू लागला. वाक देऊनी श्रीरामासी आणले सौमित्रासी. होमी प्रकटला रथासी इंद्रजित न मारावे. असणारा बिभीषण त्या ठिकाणी विचार करू लागलेले काय करावं. एवढ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला विश्वास त्या ठिकाणी दिला. शपथ घालून म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणाला संघ म्हणजे त्या ठिकाणी आणलं आणि इथं असणाऱ्या होमातून रथ जर म्हणजे असणाऱ्या इंद्रजिताला प्रगट झाला असणारा प्राप्त त्या ठिकाणी झाला तर सगळ्याचा काटा इंद्रजित काढील. म्हणून आता काय करावं अशी चिंता बिभीषणजीच्या मनाला लागली. दुःख करू लागले. सोनी इंद्रजित करी लक्ष्मणाचा घात. अवघ्या आला पै प्राणांत क्रंदत विभीषण. जरा रथ बिबी असणाऱ्या म्हणजे इंद्रजिताच्या स्वाधीन त्या ठिकाणी झाला. प्राप्त झाल्याबरोबर रथामध्ये इंद्रजित बसल आणि लक्ष्मणाचा काटा त्या ठिकाणी काढील. एवढं विश्वासानं असणाऱ्या लक्ष्मणाला माझ्या बरोबर आणलं. त्याचा जर काटा असणाऱ्या इंद्रजिताकडून त्या ठिकाणी काढला गेला
तर किती अनर्थ त्या ठिकाणी होईल. त्या काळापर्यंत उगाची होता हनुमंत अक्रंदता शरणागत काळ कृतांत खवळला. मग म्हणजे इतका वेळ म्हणजे असणारा हनुमंत त्या ठिकाणी होता पण काही करू शकला नाही त्या ठिकाणी. म्हणून एवढा असणारा काळ कृतांता सारखा म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे हनुमंतानं बी कार्य केलं पण काय उपयोग झाला नाही. म्हणून मोठमोठ्यानं विभीषणजी भांडू लागलेले आहेत, दुःख करू लागले. तो म्हणे विभीषणा पै तू ते मज निवरिले श्री रघुनाथे तुझं कोण मारिता येते व्रता का चित्ते भीतोसी. लगेच असणाऱ्या हनुमंताने गडगर्जना त्या ठिकाणी केली. सांगितलं विभीषणा द्यायचं नाही म्हणले. माझ्या स्वाधीन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी केलेलं आहे. रामाने येताना मला सांगितलंय म्हणजे शरणागत आलेला विभीषण आणि लक्ष्मण म्हणजे तुमच्या स्वाधीन हनुमंता त्या ठिकाणी केलंय. कसलंही दुःख त्यांना होऊ देऊ नका. म्हणून म्हणजे असणाऱ्या रामाचं वचन कवाही व्यक्त म्हणजे त्या ठिकाणी करणार नाही. तुम्हाला प्यायची गरज नाही म्हणजे मी असणारा हनुमान आहे की इथं अजून. मागलिया शरणागत अधिक जीवित अधिक पुरुषार्थ ऐसे बोलून या हनुमंत काळ कृतांत खवळला. हनुमंताने सांगितलं विभीषणजी तुम्ही भिवू नका म्हणजे तुम्ही असणारे प्रभू रामचंद्राचे शरणागत आहात आणि शरणागताला जर मरण त्या ठिकाणी आलं तर धिक् आमचा पुरुषार्थ धिक् आमचं असणारं कार्य होईल त्या ठिकाणी. म्हणून तुम्ही कसलीही चिंता त्या ठिकाणी करू नका असा धीर असणाऱ्या विभीषणजी लक्ष्मणजीला त्या ठिकाणी दिला. आणि काळ कृतांत जसा खवळून यावा तसं लाल भडक स्वरूप असणाऱ्या हनुमंताने केलेलं आहे. घरकत मात्याची पैसेंडी वळवली निजपुच्चाची ओढी गोमुकुंडा माझी तांतडी घातली उडी हनुमंते. मग आवाजाने रूप असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी हनुमंताने धारण केला. लाल भडक चेहरा डोळा वटारला गेला. असणारी शेपटी ताळकन उभा त्या ठिकाणी केली. जमिनीवर आदळली गेली शेपटी आणि धाळकन बरं मोठं उड्डाण त्या ठिकाणी केलं. ज्या होमाजवळ इंद्रजित बसलेला होता त्या होमावर उडी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतरायांनी मारली. अश्वशस्त्रेची समवेत कुंडी निघत होता रथ हनुमंत देवोनी लात पाताळागत तो केला. मग म्हणजे जो असणारा म्हणजे इंद्रजित म्हणजे होम हवन करीत होता त्या होमातून असणारा शाश्वत रथ म्हणजे त्या ठिकाणी बाहेर येत होता. तेवढ्या हनुमंतानं भलं उड्डाण त्या ठिकाणी मारलं. त्या रथावर म्हणजे असणारी उडी त्या ठिकाणी मारली. लातानं जवळ असणारा रथ म्हणजे त्या ठिकाणी दाबला तेव्हा रथ बाहेर आलेला पाताळात त्या ठिकाणी दडपला गेला. सवेची उसळून तांतडी रागेंद्रजीत आसुंडी वाचीसी पडली गोबडी कर्बनिर्वडी भंगरे. मग रथाला लाट मारली. रथ पाताळात लावला भलं मोठं उड्डाण केलं. जोरात असणारा हाताला ताकद त्या ठिकाणी लावली. जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं एक चापट म्हणजे असणाऱ्या इंद्रजिताला मारले. बुरळ येऊन इंद्रजित त्या ठिकाणी पडला. सुवासडोनी कराग्रे उलंडली अशुद्ध पात्रे ख्याती लावली वायुपुत्रे निशाचरे हडबडली. एक असणारा चपटीचा तडका म्हणजे इंद्रजिताला दिला तेव्हा उलटून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी खाली पडला. पडल्याबरोबर सगळी जी रक्तानं भरलेली पात्र होती होमाला होती टाकण्यासाठी ती सगळी म्हणजे पालती केली. कर्म न होता समाप्त कैसनी आला हनुमंत जो पाहे विवरात अत्यंभूत देखिले. जेव्हा त्या ठिकाणी म्हणजे इंद्रजिताला एक चापट मारली तेव्हा असणारा बेशुद्ध पलट क्षणात असणारा सावध त्या ठिकाणी झाला आणि म्हणायला लागला अजून कर्म व्हायचंय तवरच विघ्न आलं का म्हणला. म्हणून त्या असणाऱ्या याजातून बाहेर बघितला ढव्य हनुमंताचं रूप इंद्रजिताला दिसलं. निधडा योद्धा वीर धीर सुखसंधानी सौमित्र सवे वानरांचा भार विरीवर दाटले. मग त्या असणाऱ्या बिळातून बाहेर म्हणजे वाकडी मान करून इंद्रजितानं बघितलं तर असणारा त्या ठिकाणी म्हणजे अवाढव्य रूप त्या ठिकाणी धारण केलेल्या हातामध्ये असणारा धनुष्याला बाण त्या ठिकाणी लावलेला आहे. सूर्यप्रकाशासारखं तेज त्या ठिकाणी आहे. असं असणारा त्या ठिकाणी सर्व वानराच्या मेळ्यात असणाऱ्या लक्ष्मणजीला बघितलं. अति दुर्गम पंथ दारुण भेदोनिया सत्तावरण कैसेनी आला अवघेजन पाहे आपण इंद्रजित. इंद्रजितानं बघितलं गेलं कपाळावर हाणून घेतलं म्हणलं 7 आवरणं टाकली ती ही 7च्या 7 आवरणं तोडून म्हणला ही तर लक्ष्मण कसा काय आला. तव देखिला विभीषण आमचे गुह्य गुप्तस्थान दाखविता हा एक जण कुळनिर्दळन हामना. कसं काय म्हणजे लक्ष्मण हिता आला म्हणून विचार करायला लागला. थोडी अजून वाकडी मान केली तर बाजूच्या कोपऱ्यात असणाऱ्या विभीषणजीला बघितलं म्हणला हीच आहे आपला गर्दी. सर्व बोलीला हनुमंता
युद्ध इंद्र धरिला जीत बिरुदे पडवीसी इंद्रजित तो पुरुषार्थ आजिदावी जेवढ्यात असणाऱ्या हनुमंतानं गर्जना केली हे इंद्रजिता लय स्वतःला मोठं मानित होता मी इंद्राला धरून आणलं सगळ्या देवावर विजय घातली आणि त्याचीच कोटी देवबंदी खाण्यात टाकलं म्हणून लय वाहवा करीत होता आता बघतो मला तुझ्याकडं बिंदे पडवीसी इंद्रजित शेकी लपसी विवरात कळला तुझा पुरुषार्थ कपडी निश्चित विचारात हनुमंतराय म्हणू लागले अरे इंद्रजिता लय बळी जाव मारीत होता मला मी इंद्राला धरून आणलं त्याचीच कोटी देव म्हणजे बंदी खाण्याच्या ठिकाणी टाकलं एवढा पुरुषार्थ होता तर एवढ्या बिळात कशाला जाऊन मला त्या ठिकाणी लपला इकडे मोठेपणा गाजतो इकडे मला असणाऱ्या बिळात जाऊन लपतो हात का तुझा पुरुषार्थ तुझ्याशी करावया रण निद्रा आला से लक्ष्मण दाविया पुली अंगवन धनुष्यबाण सज्जोनी अरे एवढ्या बळाची अंगवान त्या ठिकाणी करीत होता मेघनाथ नाव होता इंद्रजिताला इंद्रदेवाला धरल्यापासून इंद्रजित त्या ठिकाणी झाला म्हणून तुला अभिमान म्हणजे त्या ठिकाणी चालला काय आता असणारा लक्ष्मण म्हणजे वीर जगजगी असणारा लक्ष्मण म्हणजे तुझ्या बरोबर युद्ध करायला आलेला आहे किती अंगवन आहे ती लक्ष्मणाबरोबर युद्ध करून टाक्याव कर्मन होता समाप्त उठला इंद्रजित तळमळीत होमकुंडी प्रकट रथ केला हात हनुमंते मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजितानं बघितलं रथ आलेला बघितला होता मला पण आता काही दिसेना मला कुठे गेला आणि काय झाला या हनुमंतानंच मला असणाऱ्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला पूर्ण व्हायच्या आतच मला या ठिकाणी विध्वंस केला आता काय करावं म्हणून इंद्रजित तळमळ करू लागला हनुमंता एवढा वैरी अनिक नाही संसारी अक्षरंते नाना परी करीत पोहरी येथे आला मग त्या ठिकाणी इंद्रजित म्हणायला लागला काय मला उपयोग झाला नाही मला या हनुमंतासारखा वैरी मला आपल्याला आयुष्यभर मला त्या ठिकाणी मिळाला नाही मला अनेक युद्ध होऊन गेली सगळ्यावर विजय गाजीला पण या हनुमंतासारखा श्रेष्ठ वैरी मला आजपर्यंत आपल्याला कोण मिळालाच नाही मला सगळ्याचा काटा या हनुमंतामुळेच मला निघायला लागलाय याचे कर्म भंगे जाणं मज अलोट आले मरण आता सौमित्रासी कृण करीन निर्वाण संग्राम मग म्हणजे या हनुमंतामुळेच म्हणजे असणारं माझं सगळं म्हणजे असणारं कार्य निष्फळ म्हणजे त्या ठिकाणी झालं आता हनुमंत अतिशय बलवान आहे म्हणजे त्या ठिकाणी हनुमंताबरोबर युद्ध करणं आपल्याला जमणार नाही म्हणजे हनुमंताला सोडून देऊन या लक्ष्मणाकडेच बघू म्हणजे आता लक्ष्मणाबरोबरच युद्ध म्हणजे आता करतो संग्राम करावया मरगळा सांडोनी होमविळा शीघ्र आला वटमूळा सम्मुख पावताल सौमित्र आता लक्ष्मणाचाच बघतो असा विचार इंद्रजितानं त्या ठिकाणी केला होम हवन सोडून दिलं बिळातून बाहेर त्या ठिकाणी आला लक्ष्मणाला लक्ष करून इंद्रजित काय करू लागला दोन्ही होमविळा तारी दोन्ही हनुमंत बिळावरोनी समस्त राहिला कृतांत बिळाद्वारी मग त्या ठिकाणी पुन्हा म्हणजे असणार हनुमंताने विचार केला हे आता बाहेर आलाय म्हणजे पण ह्याच्या अंगात दम नाही म्हणजे जास्त वेळ तक धरायला युद्ध करता करता म्हणजे आपल्यावर त्या ठिकाणी युद्ध उलटायला लागलं की कवा पळून म्हणजे बिळात जाऊन लपल म्हणून हनुमंतरायाने लक्ष्मणजीला सांगितलं लक्ष्मणजी आता तुम्हीच बघा म्हणजे तुमचंच खाद आहे असंच सांगितलं हनुमंतराया त्या बिळाकडे गेली बिळाच्या द्वारावर म्हणजे त्या ठिकाणी बसले का तरी इंद्रजितानं पुन्हा म्हणजे त्या बिळात शिरू नये म्हणून हनुमंतरायाचा कष्ट राहिले पूर्वीला जो कामगारथ आदित्य तेजे लखलखित कामगाश्व संयुक्त सालांकृत त्वजेसी मग त्या ठिकाणी म्हणजे पहिला असणारा जो रथ म्हणजे लंकेतून येताना त्या ठिकाणी आणलेला होता कामग नावाचा रथ होता ज्या मनामध्ये इच्छेच्या मार्गावर नेणारा रथ त्या ठिकाणी होता अशा रथामध्ये त्या ठिकाणी इंद्रजित बसला गेला कुंडले मेखळा वीर कंकणे कंठमाळा कवचले इला तो मरगळा खडग करतळा चुकी मग हातामध्ये असणारा खडग नावाचं शस्त्र घेतला रथामध्ये बसला वीर श्रेणीचे असणारे सर्व दाग दागिने अंगावर त्या ठिकाणी घातले वीर कंकण घातली डोक्यावर टोप त्या ठिकाणी घातला आणि खडग हातात घेऊन युद्धासाठी जाऊ लागला ध्वज छत्र पताकांनी जर सारख्याने आणला रथ तेथे बैसला इंद्रजित रणी गरजत साठोपे मग ध्वज पताका सगळं म्हणजे त्या ठिकाणी सात श्रंगार म्हणजे रथाला करून म्हणजे सारख्याने रथ आणला होता त्या रथात इंद्रजित बसला समुखदे कोणी लक्ष्मण इंद्रजित बोलिला आपण आम्ही तुम्ही दोघे जण करू निर्वाण संग्राम लगेच असणाऱ्या रथामध्ये बसल्या समोर लक्ष्मणजीला बघितलं लक्ष्मणजीला सांगितलं इंद्रजित म्हणू लागला लक्ष्मणजी आपल्या फक्त द्वागाचं देणं घेणं म्हणजे आता तिसऱ्यानं म्हणजे मरी पडायचं नाही पडू द्यायचं नाही म्हणजे
जी काय होईल ते आपल्या दोघांचंच युद्ध म्हणजे त्या ठिकाणी करू इंद्रजित सांगू लागला. तुझे हाते मज प्राणांत का माझे निहाते तुझा घात हाची आजीचा युद्धार्थ जाणून तू निश्चित सौमित्रा. इंद्रजितानं सांगितलं आज म्हणले एक तर मी मरण नाही तर तू मरण म्हणले. दोघांपैकी एक जण म्हणजे कोण का होईना पण मरणार म्हणजे इथं काय असेल ते दोघातच बघू म्हणजे कोण बी मरू दे पण तिसऱ्याला आज म्हणजे पड द्यायचाच नाही म्हणजे या ठिकाणी दोघांनीच काय असेल ती कल लावायची म्हणजे तिसऱ्याला कोणी बोलवायचं बी नाही सांगायचं बी नाही. ऐसे बोलूनी विस्मित इंद्रजित वय असे आपण क्रमोनिया दुस्तर पंथ कैसे नियते स्वय आला. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे इंद्रजित एवढं बोलला पुन्हा डोक्यात विचार करू लागला एवढा दुर्धर मार्ग आहे 400 कोसाचा समुद्र उल्लंघन त्या ठिकाणी केवळ पाण्यानं भरलेला समुद्र आहे. एवढा उल्लंघन करून लक्ष्मणामध्ये इथं कसा आलाव तुम्ही. दुनिया सत्तावराना कैसे निघाले वीर दारुण तव देखील विभीषणा कोण निघालं हा. बरं म्हणजे असणाऱ्या लंकेत म्हणजे समुद्र ओलांडून आलाव ते आलाव पुन्हा म्हणजे मी हे असणाऱ्या म्हणजे निकुळीच्या ठिकाणी म्हणजे एवढ्या दुर्धर रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कुणाला येता येत नाही. 7 आवरणं टाकली ती बी 7 आवरणं तोडून म्हणजे इकडे कसं काय आला एवढं असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी विचारित असताना बघलेला नजर गेल्या बरोबर विभीषणजीला बघितलं. कोणी विभीषण कोप इंद्रजित झाला अग्न कैसे बोले तो निर्वस्तून अनुलक्षण पितृत्व. मग लगेच असणाऱ्या विभीषणजीकडे नजर गेली. विभीषणजीला बघितल्या बरोबर इंद्रजिताची तळपायाची आग मस्तकाला गेली. विभीषणजी विषयी राग आला. विभीषणजीला निर्वचन करून इंद्रजित काय आणि कसा बोलू लागला. साधू सज्जन सुहृदय भावेसी रावणे दिदले युवराजासी ज्येष्ठ सन्मान सभेसी तुझ राक्षसी वंदीजे. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित विभीषणजीला बोलू लागला काका असणाऱ्या जरा पारमार्थिक मार्गाला होता पोथी वाचत होता भजन पूजन त्या ठिकाणी करीत होता. लय म्हणजे भक्ती तुमच्याकडे बघून म्हणजे असणाऱ्या माझ्या बापानं तुम्हाला लंकेचं युवराज पद दिलं होतं की. प्रधानानी सेना कुमार केले तुझे अज्ञाधर तो तू सांडोनी दशशीर गेला सत्वर श्रीरामाशर. म्हणजे तुमच्या जवळ असणारी खोटी वृत्ती नाही सन्मार्गाला तुम्ही लागलेला होता. संत संगताची असणारी संत संगती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी होती म्हणून म्हणजे राजा रावणानं स्वतःचे प्रधान म्हणजे तुमच्या जोडीला त्या ठिकाणी दिले. तुमच्या आज्ञाधारी म्हणजे असणारे प्रधान त्या ठिकाणी केले. तैसा पिता तैसा चुलता तो तू मिळवणी रघुनाथा करावया मजा पत्त्याचा घाता गुह्यार्था दावीसी. मग काका म्हणजे असणारा जसा बाप तसा चुलता म्हणजे त्या ठिकाणी असतोय. जसा बाप म्हणजे पोराची काळजी घेतोय तसं म्हणजे चुलत्यानं बी काळजी घ्यायची असती. पण इथं म्हणजे तुम्ही असणारा वैरी म्हणजे त्या ठिकाणी आमचा जीव घ्यायला घेऊन म्हणजे आज आला. सांडूनी आमचे सूरदय पान श्रीरामासी रिगोनी शरण करावया कोणी जळण वर्मे संपूर्ण सांगसी. मग म्हणजे एवढा आपण म्हणजे आजपर्यंत एका घरात राहिला एका ताटाच्या ठिकाणी जेवला आपताव सूरदाच्या ठिकाणी असताना म्हणजे आपतलगाची नातलगाची काळजी घ्यायची सोडून म्हणजे असणाऱ्या वैर्याला शरण त्या ठिकाणी गेला आणि आमच्या सगळ्या म्हणजे असणाऱ्या खोडी म्हणजे त्यांना सांगायला लागला. दांडा जन्मोनी वृक्षावरी मिळवणी कुऱ्हाडी माझारी तू कुळाचाची छेद करी तैशा परी तू येथ. अरे काका म्हणजे असणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काय झाला की म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी त्या झाडाचा असणारा दांडा काढावा कुऱ्हाडीला बसवावा आणि कुऱ्हाडीनं 30 झाड म्हणजे मुलासहित त्या ठिकाणी उकडावं. असं काका तुम्ही करायला लागलाव की. नाही राखीला जाती धर्म नाही राखीला कुळानुक्रम साधू माझी तू पापी परमनिंद जन्म पै तुझा. अहो काका म्हणजे तुम्ही असणाऱ्या कुळाकडे बघितलं नाही जातीकडे बघितलं नाही. आपल्या कुळातला आहे आपल्या जातीतला आहे आपला नातलग आहे ही सगळं म्हणजे त्या ठिकाणी विसरून टाकलं आणि एक म्हणजे असणाऱ्या साधूचा वेश म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी घेतला पण त्या साधू वेशाला सुद्धा डाग म्हणजे तुम्ही लावला. सांडून युवराजाशी आगळी झालासी श्रीरामाचा सेवक शरणष्ट नपुसक परमदंभिक साधुत्वे. बिभीषण असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे असणारा हप्त्याला त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि म्हणजे वैर्याला त्या ठिकाणी सामील झाला म्हणजे असणारा हा जो साधू वेश आहे म्हणजे
लोक सांगते म्हणजे असणारे विभीषणजी सात्विक आहेत परमार्थिक आहेत त्या ठिकाणी, पण ही दांभिक वृत्ती म्हणजे तुमच्यापाशी आहे. दाखवायला म्हणजे असणारे साधू आहात पण अंतःकरणातून काळ कपट आहे म्हणजे तुमच्या मनात. इंद्रजिताचे नित्य वचन इंद्रजिताचे नित्य वचन कोणी विभीषण काय बोलिला आपण धर्म वचन धर्मात्मा. मग एवढा निर्भत्सना करू नये इंद्रजित बिभीषणजीला त्या ठिकाणी बोलू लागला. बिभीषणजीने शांतपणानं ऐकून घेतलं. पुन्हा बिभीषणजी इंद्रजिताला काय सांगू लागलं. एक बापा इंद्रजिता तुझं कैसे माझी शिवता जाणून इंदिसी का व्रथा दुर्मदता स्वामी. मग त्या ठिकाणी बिभीषणजी म्हणू लागले इंद्रजिता तू आता जेवढं मला दोष त्या ठिकाणी दिलं ही तुला दिसलं म्हणून तू बोलला का नाही म्हणले. मग म्हणजे तू असणारं माझ्याकडे बघितलं माझं शील खराब आहे मी परमार्थिक नाही दांभिक आहे ही सगळं म्हणजे तो वय केलंय. मग वय केल्यावर बोलायची काय गरज आहे म्हणजे आपल्या मनात त्या ठिकाणी ठेवावं लागतं. संग्रामी नाही वळ नष्ट कपटी तू केवळ अविचार हे तुझे शिळ पापी प्रबळ तू एक. मग म्हणजे एवढं कळतंय तरी म्हणजे बोलायची काय गरज आहे म्हणजे त्या ठिकाणी. बोलतय कोण ज्याच्या अंगात सामर्थ्य नाही ज्याच्या अंगात बळ नाही ज्याच्या अंगात म्हणजे लढण्याची शक्ती नाही ती नुसतं म्हणजे तोंडानं त्या ठिकाणी बडबड म्हणजे त्या ठिकाणी करतोय. तू निस्ता दांभिक आहे म्हणजे त्या ठिकाणी कपटी आहे म्हणजे कपटी वृत्तीचा असणाऱ्या इंद्रजिता तू आहे. करोनी अभिचारिता मारुपासी श्री रघुनाथा तुझा साक्षेपे घात करिता पाप सर्वता सेना. अरे इंद्रजिता तू असणारा म्हणजे त्या ठिकाणी सत्यानं न वागणार आहे. सत्याचं कार्य त्या ठिकाणी सोडतो अविचारी कर्म त्या ठिकाणी करून म्हणजे पापात्मक कर्म करून त्या राम लक्ष्मणाला मारायचा विचार म्हणजे त्या ठिकाणी करतो. तुझाच काटा काढल्याशिवाय म्हणजे राम लक्ष्मण राहत नाही ती आता. परद्रव्याचे ज्यासी हरण परदाराभिलाषण सूर्योदयांचा द्वेषपूर्ण ते मरण सहजशी. अरे बाबा जो कोणी म्हणजे असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाषी त्या ठिकाणी धरतोय दुसऱ्याची स्त्री म्हणजे चोरून आणतोय दुसऱ्याचं धन म्हणजे त्या ठिकाणी चोरून आणतोय दुसऱ्याबरोबर मारामारी त्या ठिकाणी करतोय अशाचा घात म्हणजे राम काढल्याशिवाय राहत नाही आणि निश्चित म्हणजे त्याला मरण आल्याशिवाय राहत नाही. सीता अभिलाषी ते हाताळात पापी निमाले समस्त तुम्हाशी तुम्ही केला घात आत्मरुग्णात देशीता. अरे बाबा ज्या वेळेला त्या असणाऱ्या सीतामाऊलीचा अभिलाष धरला त्याच दिवशी मरण म्हणजे तुझ्या घरी म्हणजे चालून त्या ठिकाणी आलं. तुझा घात तूच म्हणजे हाताने त्या ठिकाणी करायला लागला का दुसऱ्यावर दोष म्हणजे त्या ठिकाणी द्यायला लागला. सखा बंधू करीत तोची वैरी पैनिचित निरापराध जो हितविंत तो परम आप्त निदसका. अरे बाबा असणारा सखा होता आप्त होता तुझ्याविषयी किंवा होती तुझ्या बापाविषयी किंवा होती म्हणून म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे स्वहित सांगायला त्या ठिकाणी गेलो आणि जो म्हणजे स्वहित सांगायला येतो त्यावेळेस तोच असणारा वैरी म्हणजे त्या ठिकाणी दिसतो. तसं म्हणजे मी हिताचं वाक्य सांगायला आलो तेव्हा मला वैरी म्हणून म्हणजे लाथा मारल्या. हित देईचा ध्येय व्याधी जो का आपला आपण बाधी हितारण्यस्त औषधी जे अधिव्यात छिरे मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे आपल्याला म्हणजे जेव्हा म्हणजे डोळ्यावर धुंदी येते तेव्हा समोरचा चांगलं सांगितलेलं म्हणजे त्या ठिकाणी पटत नाही. जे हित सांगायला येतं ते हित त्या ठिकाणी वाटतं दांभिक वृत्ती त्या ठिकाणी निर्माण येते आणि जरी सूर्याला चांगलं सांगू लागला तरी त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी राहत नाही त्याच्यावर हित त्या ठिकाणी दाखवतो. अशी असणाऱ्या इंद्रजिता तुझी तुझ्या बापाची अवस्था आहे. देवी आत्मा तुम्ही उन्मादता मध होऊन याला था केला माझी स्वहिता शरण रघुनाथा धाडीने. तसं असणाऱ्या इंद्रजिता तो तुझ्या बापानं म्हणजे त्या ठिकाणी उन्माद म्हणजे त्या ठिकाणी केला ऐकलं नाही म्हणजे अहंकाराच्या गर्वाच्या म्हणजे त्या ठिकाणी गर्वात म्हणजे बुडालेला होता. मी स्वहित सांगायला आलो त्यावेळेस न ऐकता मलाच म्हणजे असणाऱ्या उलट्या लाथा मारून म्हणजे त्या ठिकाणी राज्याच्या बाहेर काढलं तेव्हा हित म्हणजे नाही का कळलं तुला. परदार परद्रव्य हरण या पापे बुडाला रावण तुम्ही अवघे पापी पूर्ण पावाल मरण निज पापे. असणाऱ्या राजा रावण म्हणजे असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी केला लोकांचं धन चोरायच्या आशामध्ये त्या राजा रावणाला म्हणजे त्याच्यातच म्हणजे मरण त्या ठिकाणी आलं. एवढा असणारं कपटी म्हणजे त्या ठिकाणी राजा रावण एवढी म्हणजे पापात्मक कर्म केलेला राजा रावण
आणि त्याच राजा रावणाला साथ देणारी तुम्ही कप्पी अवलाद म्हणजे त्या ठिकाणी नक्की म्हणजे मेल्याशिवाय राहणार ना. विभीषणाचे निज वचन धर्मात रूप तीक्ष्ण तेने इंद्रजित क्षोभन काय आपण बोलत. मग एवढं धर्मार्थ वचन असणारे विभीषणजीने इंद्रजिताला बोलले गेले. इंद्रजिताला पटलं नाही. जणू काय असणाऱ्या धनुष्यातून बाण यावा हृदयाला लागावा तेवढं जेवढं दुःख होतं तेवढं विभीषणजीच्या वचनाचं वचन ऐकून इंद्रजिताला त्या ठिकाणी दुःख होऊ लागलं, राग येऊ लागला आणि इंद्रजित काय करू लागला. त्रिभुवनीच्या संपत्ती हरुणी आणि लंकापती वाटा घेसी हातोहाती उल्हास चित्ती मानसी. लगेच असणारा इंद्रजित त्या ठिकाणी सांगू लागला काका आता लय मला टळ 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 मला त्या ठिकाणी बोलायला लागलं. ज्या वेळेस माझा बाप मला घर करता होता तेव्हा मला असणारी पोटाची भूक त्या ठिकाणी भागवण्यासाठी नाही त्याच्या चोऱ्या केल्या. असणारा मला त्या ठिकाणी कैलासाच्या ठिकाणी गेला, कैलासाच्या ठिकाणी जाऊन महादेवापासून नाही काय मी म्हणजे चोरून आणलं तुमची असणारी भरती केली तेव्हा चांगलं वाटलं का. तुकडे सांगा तुकडे. त्रिभुवनीच्या संपत्ती हरुणी आणि लंकापती वाटा घेसी हातोहाती उल्हास चित्ती मानसी. एवढंच आहे का. हे काही त्रिभुवनी इथं राहिला असं 65 नंबर. त्रिभुवनीच्या संपत्ती झाली ना पुढची वाचा तीच वाचा काय करा. त्रिभुवनीच्या संपत्ती हरुणी आणि लंकापती वाटा घेसी हातोहाती उल्हास चित्ती मानिसी. अरे असणाऱ्या विभीषणामध्ये तुमचा असणारा संसार चालविण्यासाठी माझा बाप म्हणजे त्रिभुवनाच्या ठिकाणी गेला, स्वर्गाच्या ठिकाणी गेला, तिथली संपत्ती आणून तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी वाटली. पाताळात गेला, पाताळातली संपत्ती आणली. असणारा म्हणजे त्या ठिकाणी त्रिभुवनाची संपत्ती चोरून म्हणजे आणली तुमची भरती केली तेव्हा म्हणजे ही समाजताना नाही का लाज वाटली. वाटा घेता पण परद्रव्यापरण न मनसीच पापचरण षट संपूर्ण तू एक. तेव्हा म्हणजे असणाऱ्या या कचरात असताना वाहिल्या राहताना म्हणजे ज्या सगळा वाटा म्हणजे त्या ठिकाणी मागून घेतला तेव्हा का मला नाही म्हणजे असणारा ही तो चोरी केली तुझं तुला हे मला नग तेव्हा कसं म्हणजे त्या ठिकाणी गोड वाटलं ना. आता लय मला धर्माच्या गोष्टी बोलायला लागला. दुनिया वाळीचा कंठ सुग्रीवा केला राज्यपट तेही राज्य लोभे तू कपडी नष्ट श्रीरामी वरिष्ठ शरणागत. अरे अरे विभीषणा म्हणजे तुझ्या मनात काय कपट आहे ती वळी लायची म्हणले. जसं म्हणजे असणाऱ्या रामाने म्हणजे किष्किंधेला येऊन म्हणजे वाळी असणाऱ्या सुग्रीवाचा वैरी म्हणजे वाळी म्हणजे त्याचाच भाऊ होता त्याचा काटा काढून म्हणजे त्या किष्किंधेच्या राज्यावर म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला बसविलं. तसं म्हणजे तुला वाटतंय म्हणजे राजा रावण मारून लंकेचं राज्य मला देईल ह्याच्यासाठीच मला रामाजवळ तू गेलाय. विभीषण भला साधू संत ऐसा पवाडा विख्यात शेकी राजा लोभी ठेवणी चित्त शरणागत श्रीरामी. अरे अरे म्हणजे त्रैलोक्याचं राज्यात असणारे त्या ठिकाणी वाहवावती की लंकेचा राजा रावण आहे त्याचा भाऊ विभीषण म्हणजे त्या ठिकाणी सत्यशील आहे म्हणजे त्या ठिकाणी सत्वन वागणारा परमार्थिक आहे म्हणून यश कीर्ती म्हणजे त्रैलोक्यात पसरली. पण हिचं तर तुला का वेगळाच निघाला म्हणला तुझ्या मनात वेगळाच राज्याचा हवा आहे म्हणून तर रामाला भेटायला गेला. इंद्रजित स्वमुखे आपण निंदिता विभीषण ते देखोनी लक्ष्मण आला आपण साठोपे. मग एवढं म्हणजे असणारा इंद्रजित म्हणजे गर्जना करून निर्भत्सना करून विभीषणजीला त्या ठिकाणी बोलू लागला. लक्ष्मणजीने ऐकलं गेलं. लक्ष्मणजी तेवढ्यात पुढे येऊन काय करू लागले. सज्जोनिया धनुष्यबाण मांडूनी माहेश्वरी ठाण घ्यावया इंद्रजिताचा प्राण आला आपण साठोपे. मग एवढं आविष्याने इंद्रजित विभीषणजीला त्या ठिकाणी निर्भत्सना करून बोलू लागला. हे बोलणं लक्ष्मणजीने ऐकलं. हातामध्ये धनुष्य सज्ज त्या ठिकाणी केला आणि असणारा माहेश्वरी ठाण लक्ष्मणजीने मांडला गेला. उजवा पाय पुढे केला, डावा पाय मागे केला, हातामध्ये धनुष्य घेतला आणि धनुष्याला बाण लावून लक्ष्मणजी इंद्रजिताचा घात करण्यासाठी सज्ज झाले. समुख देखोनी लक्ष्मण इंद्रजित गरजे आपण मस्ती करावया रण अंगवर तुम्हा खायची. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे लक्ष्मणजीने ठाण मान त्या ठिकाणी मांडला गेला. लक्ष्मणाचा घात करण्यासाठी धनुष्यबाण सज्ज केलं. इंद्रजिताच्या समोर उभा राहिले तेव्हा इंद्रजित म्हणू लागला लक्ष्मणजी एवढा धीर धरू नका. असणारा धीर धरा म्हणजे जरा तुमच्या अंगात म्हणजे मला मारायचं सामर्थ्य नाही म्हणून इंद्रजिताने लक्ष्मणजीला सांगितलं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः.
धनुष्याची घालुनी हात इंद्राची धरण रंगी गरजत तुम्ही जे जे आले तिथे तुम्हा प्राणांत माझे ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान विभीषणाला एवढं इंद्रजित बोलला त्याच्यामुळे लक्ष्मणाला राग आला हातामध्ये धनुष्य बाण घेतला धनुष्य हातात घेतलं त्याला बाण लावला त्यावेळेस इंद्रजितानं पाहिलं इंद्रजितानंही धनुष्याला बाण लावला आणि इंद्रजित सांगू लागला एवढी 7 आवरण 7 रक्षण भेदून तुम्ही इथपर्यंत आलात पण जे जे आलेले आहेत त्या सगळ्यांना मी मारिला असं तो इंद्रजित बोलू लागला लक्ष्मणाने विभीषण प्रथम यांचा घेईन प्राण हनुमान वज्र देई मारिन निर्वाण बाण वंदोणी इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली पहिल्यांदा विभीषणालाच मारणार आहे त्यानं सगळ्या कुळाचा काटा काढलाय आमची जी वर्म आहे गुप्त स्थान आहे सगळं विभीषणानं सांगितलेलं आहे त्यामुळे आधी विभीषणाला मारणार मग लक्ष्मणाला मारणार त्याच्यानंतर जो वज्रदेही असणारा हनुमान आहे त्या हनुमंताला सुद्धा मारणार आणि एक एक वानरी थालेला प्रत्येकाला मारिला इंद्रजित सांगू लागला अंगद नीळ नळ नीळ जांबवंत आणि वानर समस्त बाणी करुण क्षत विक्षत मारिन ते येत संग्रामी आणि जे जे इथं बाकीचे आलेले आहेत अंगद आहे जांबवंत आहे नळ आहे नीळ आहे एक एक वानर माझ्या असणाऱ्या बाणाच्या सामर्थ्यावर माझ्या असणाऱ्या धनुष्याच्या सुटलेल्या बाणाला एक एक वानर मारिला असं तो बोलू लागला माझे धनुष्याचा बाण वेळ वचे पय जाण येई नवगियाचा प्राण निर्वाण हे माझे आणि इंद्रजिताने सांगितलं माझ्या धनुष्यामधून सुटलेला बाण एकही बाण व्यर्थ जात नाही माझे बाण दारुण असतात निर्वाणीचे असतात त्याच्यामुळे जे जे इथं आलेले आहेत सगळ्यांना मारिलं असं इंद्रजित बोलू लागला राम लक्ष्मण तुम्ही दोन्ही 2 वेळा शर बंधनी गोळ झालेल्या रंगाने तेही विसरून आले ती इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली लक्ष्मणा त्या रामाला आणि तुला 2दा शरबंधनामध्ये अडकवलंय शरबंधनामध्ये 2दा पाडलं होतं ते तुम्ही विसरलात आणि ते सगळं विसरून 2 वेळेस शरबंधनामध्ये अडकवलेलं ते सगळं विसरलं आणि पुन्हा रणांगणावरती मरायला कशाला आले तर असं इंद्रजित बोलू लागला इंद्रजिताचे आईचे वाक्यात ऐकून गर्वनीत लक्ष्मण बोले उपहासत गर्वात करावया आणि इंद्रजित आतापर्यंत जे सगळं बोललं होतं ते गर्वानं बोललेला होता मदमत्स झालेला इंद्रजित बोललेला होता ते असणाऱ्या लक्ष्मणाला ऐकून घेतला आणि त्याच्या गर्वाचं हरण करण्यासाठी लक्ष्मणजी कसं प्रत्युत्तर देतात ऐका वाजेचे बाण प्रहारी कोणी मारले नाही वैरी तुझ्या सुरत्वाची त्वरी जे बोलवरी वाढीव लक्ष्मणजीने सांगितलं इंद्रजिता सांग म्हणले आतापर्यंत मुखामधून निघालेल्या शब्दानं कुणाचा घात झालेला आहे कोण मेलेला आहे बोलण्यानं किंवा बोलण्यानं कुणाला आतापर्यंत मारता आलं तुझं जे बाण आहे फक्त वाघबाण आहे तुझ्या अंगामध्ये ताकद नाही फक्त तू बोलू शकतो करत काहीच नाही असं लक्ष्मणजी बोलतात क्रूराचे मुखे लक्षण करून या दाविती रण तू तव तोंड भांड झालं भांड पुराण वाढीव आणि लक्ष्मणजीने सांगितलं इंद्रजिता जे काही शूर असतात जे वीर असतात त्यांच्याकडे ताकद असते अंगामध्ये शौर्य असतं प्रताप असते आणि तू आल्यापासून फक्त तोंडानं बोलायला लागलाय बडबड करायला लागलाय अजून एकही बाण तू सोडलेला नाही तुझ्याकडची ताकद आहे ती फक्त बोलाची आहे फक्त बोलण्यामध्ये दम आहे असं इंद्रजिताला लक्ष्मणजी बोलतात बडबडेची अंगवर तुझे काय दिसे संपूर्ण समुख न करावे जाशी पळून कपटत्वे अरे तुझ्या अंगामध्ये ताकद नाही समोरासमोर युद्ध करायला फक्त बडबड करू शकतो बोलू शकतो बोलण्याचीच ताकद तुझ्यामध्ये आहे
समोरासमोर प्रत्यक्षात युद्ध करण्याचं सामर्थ्य बळ तुझ्याकडे नाही. युद्ध करायचं तोपर्यंत करतो आणि पुढचा जर ऐकायला गेला तर कपट करून पळून जातो, असं लक्ष्मणजी बोलतात. अंधारीला पोरी आपण आमाशी केले शर बंधन, तो तव चोरीचा मार्ग झाला नवे लक्षण शुरांचे. अरे बाबा, 2 वेळेस तू आम्हाला शरबंधनामध्ये टाकला, पण समोर आला नाही आम्हाला समोरासमोर बाण मारले नाही. अंधाराच्या साह्यानं अंधारामध्ये गुप्त आघात केले आणि अंधाराच्या मदतीनं गुप्त आघातानं आम्हाला शरबंधनामध्ये पाडलं. ही सुद्धा चोरीच आहे. अंधारामध्ये मारणं म्हणजे चोरट्याचं काम आहे. समोरासमोर युद्ध करायला तुझ्या अंगात ताकद नाही, लक्ष्मणजी सांगतात. समुख करावया संग्रामता तुझ नाही सामर्थ्यता, मारून मायेची सीता विवरावता लपसी तू. अरे बाबा, तुझ्या अंगामध्ये ताकदच नाही समोरासमोर युद्ध करायला. समोरासमोर युद्ध करणं आणि जिंकणं तुझ्या असणाऱ्या अंगामध्ये तेवढं शौर्य नाही. काल परवा दिवशी ते असणारी मायेची सीता आणली, मायावी रूप असणारी सीतेचं रणांगणामध्ये दाखवलं आणि तिचा वध केला. ज्यावेळेस हनुमंतानं दगड मारला तेव्हा तुझी ताकद कुठे गेली? रथासहित बिळामध्ये लपून बसला. लक्ष्मणजी बोलतात. ते काय मकराक्ष दान समग करुणिया रण, क्षत्र धर्मेदी जरी बाण कपटी संपूर्ण तू एक. अरे बाबा, तुझ्यापेक्षा ती अति काय चांगला रावणाचा पोरगा आणि दुसरा असणारा ते गाढवाचं पोरग होतं मकराक्ष, तुमच्यापेक्षा ती बरं. अरे समोरासमोर येऊन त्यांनी युद्ध निर्वाणीचं युद्ध केलं आणि समोरासमोर रणांगणामध्ये प्राण दिला. तुझ्यासारखे ते बिळामध्ये नाहीत लपून बसले. लक्ष्मणजी बोलतात. ज्याची लाविले शेर बंधन तो मी आल सोये लक्ष्मण, करुणी दावी अंगवला बडबडोला काम काय. लक्ष्मणाने सांगितलं, इंद्रजिता, ज्याला तू 2 वेळा शरबंधनामध्ये पाडलं होतं तोच मी आहे. तुझं 2ही वेळा शरबंधन व्यर्थ केलं, तोडून टाकलं आणि तोच मी लक्ष्मण आहे आणि आज तुझ्या पुढे समोरासमोर युद्धासाठी आलोय, असं लक्ष्मणजी बोलतात. कोणी लक्ष्मणाचे वचन इंद्रजिताती कोपाय मान, उग्र शरचाप सजुन तीक्ष्ण बाण वंदिले. लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं, इंद्रजिताला भयंकर रागाला धनुष्याला बाण लावला. तीव्र अशा प्रकारचे बाण लक्ष्मणावर सोडू लागला. जैसे दुंदुवात विकार तैसे सोडिले उग्र शर, ओरडून या शरीर वाये रुधिर सौमित्रा. महासर्प असावा, विषारी साप असावे, तशा पद्धतीचे तीव्र बाण इंद्रजिताने धनुष्याला लावले. ते लक्ष्मणाच्या अंगावरती सोडले. लक्ष्मणाला ते बाण लागले आणि लक्ष्मणाच्या अंगामधून रक्त वाहू लागलं. वेद कवची श्री लक्ष्मण त्यास वेदून शक्ती बाण, रुधिरोक्षित शोभय बाण रण गर्जन राक्षसा. आणि इंद्रजिताने सोडलेले बाण लक्ष्मणाला लागत नव्हते. अभेद्य अशा प्रकारचं कवच लक्ष्मणाच्या शरीरामध्ये होतं, तरीही त्याचे असणारे बाण शरीरामध्ये लागून लक्ष्मणाच्या अंगातून रक्त वाहू लागलं. सर्वांगी वाता रुधिर जैसा तेजस्वी वैश्वानर, तैसा शोभतसे सौमित्र निशाचर चरण मर्दी. आणि मग लक्ष्मणाच्या सगळ्या अंगामधून रक्त वाहू लागला. लाल भडक तेजस्वी लक्ष्मणचं स्वरूप दिसू लागलं. जसा धगधगीत अग्नी असावा तशा पद्धतीचे स्वरूप लक्ष्मणाचं दिसू लागलं. अतिशय शुभिवान लक्ष्मणजी दिसू लागले. निशाचर राक्षसांचा वध करण्यासाठी लक्ष्मण तयार झाले. दे कोणी लक्ष्मणाचे रुधिर इंद्रजित मने विरोधात थोर, बाणी बेदला सौमित्र गरजे त्वर सिंहनादे. आणि लक्ष्मणाच्या अंगामधून निघालेलं रक्त इंद्रजितानं पाहिलं. इंद्रजितानं गर्जना केली. युद्धाला आल्याबरोबर पहिल्याच बाणामध्ये लक्ष्मणाच्या अंगामधून रक्त वाही लागलं. लक्ष्मणाला बाण मारले, त्याला विकळ केलं, अशी गर्जना इंद्रजित करू लागला. जे तुम्ही आले ती येत ते बाणी बेरुनी सम,
समस्त सौमित्रेशी समवेत जीवितांत करीन. आणि पुन्हा इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली. लक्ष्मण तर आता विकळ झालेलाच आहे, त्याच्या अंगामधून तर रक्त व्हायला लागलेलंच आहे. पण इथं जे जे तुम्ही आलेले आहेत सगळेजण, जसं लक्ष्मणाच्या अंगामध्ये बाण शिरलेले आहेत तसं तुम्हा सगळ्याला बाणानं मारील, सगळ्याचा अंत करील. इंद्रजित बोलू लागला, माझे सुवर्णपत्राचे बाण घेतील अवघ्याचा प्राण. ऐकून इंद्रजित गर्जना काय लक्ष्मण बोलत. आणि माझे सोन्यासारखे तेजस्वी असणारे धनुष्य बाण आहे, ते बाण जर सगळ्या वानराला वीरांना लागले तर एक एक बाण सगळ्यांचा प्राण घेतील, जीव घेतील. असं इंद्रजिताची वल्गना लक्ष्मणानं ऐकली. काय बोलतात, नाही अंगवन गाडी रोसती बोलाची प्रवडी. काय जिंकले नर निर्वडी उभवून गुढी गरजची. आणि लक्ष्मणानं बोलायला सुरुवात केली, इंद्रजिता 2 बाण लागले म्हणून एवढ्या आनंदाने उड्या मारायला. अजून मी तुझ्या पुढे उभा आहे, अजून मी हारलेलो नाहीये. रणांगणामध्ये फक्त बोलण्याची ताकद तुझ्यापाशी आहे. अजून माझ्यापाशी माझ्याकडे विकलता गेलेली नाही. अंगामध्ये प्रताप आहे, शौर्य आहे, ताकद आहे. रणांगण करून दाखवा, आधी मला जिंक मग बाकीच्याच बघ, असं लक्ष्मणजी बोलतात. इंद्रजित गर्वित गर्जन ऐकोनी सोये लक्ष्मणा. घेऊन पंचविबाण विंदिया पर साठोपे. आणि मग लक्ष्मणाचं असणारं जे काय इंद्रजिताचं गर्वान्वित बोलणं होतं, गर्वानं जे काय बोलणं होतं लक्ष्मणानं ऐकलं. लक्ष्मणजीला भयंकर राग आला, हातामध्ये बाण घेतले, इंद्रजितावर सोडू लागले. लक्ष्मणनी रण निर्मळी शरच्या पदोडूनी जोडी. ओळी आकर्षण कानडी प्रताप प्रौढी साठोपे. लक्ष्मण अतिशय धीरवीर योद्धे आहेत, रणांगणामध्ये सामर्थ्य आहे. इंद्रजिताला समोर लक्ष केलं, धनुष्याला बाण लावला, कानापर्यंत धनुष्याची कानाडी ओढली आणि बाण वर्षाव इंद्रजितावर करू लागले. वेद कवच बेदुरी जाण लागता लक्ष्मणाचा बाण. काय इंद्रजित म्हणून अमित बाण वर्षला. आणि लक्ष्मणानं बाणांचा वर्षाव केला. इंद्रजिताकडे अभेद कवच होतं, जे भेदणार नव्हता, पण ते सुद्धा लक्ष्मणाच्या बाणानं त्या कवचाचा भेद केला आणि अंगामध्ये बाण लागले लक्ष्मणाचे. तेव्हा इंद्रजित तळमळू लागला, भयंकर राग आला आणि असंख्य बाणाचा वर्षाव इंद्रजितानं लक्ष्मणावर केला. एका इंद्रजिताचे शर सौमित्र जोडी बाण आणि वार. दोघे जण माशूर अति दुर्धर संग्रामी. इंद्रजिताचे बाण जी आलेले होते ते असणारे लक्ष्मणजी तोडून टाकू लागले आणि दोघेही बाणांचं जाळं असंख्य बाणांचा वर्षाव करू लागले, असं सांगतात. लघु लागवी अति चपळ दोघे वर्षती सर जाळ. नर राक्षसाशी सार्दुळ दोघे कुशळ संग्रामी. रणांगणामध्ये दोघेही प्रवीण आहेत. लक्ष्मणाकडे शौर्य ताकद आहे, इंद्रजित सुद्धा योद्धा आहे. दोघेही चपळ आहेत. एक नर आहे, एक मानव आहे, दुसरा राक्षस आहे आणि दोघांचं द्वैद्वयुद्ध सुरू आहे. अतिशय चपळतेनं दोघे जण युद्ध करतात. वर मी विंदोनिया बाण येरा घेवा प्राण. टपताती दोघे जण रण प्रवीण रणयोद्धे. आणि दोघही असंख्य बाण एकमेकावरती सोडू लागले, एकमेकाचं वर्म जाणून घेऊ लागले, एकमेकाचा जीव घेण्यासाठी दोघ जण टपू लागले, एकमेकाचा प्राण घेण्यासाठी दोघ जण निर्वाणीचं युद्ध करतात. दोघे जण बळवंत दोघे जण अति विख्यात. दोघे जण प्रतापवंत दोघे समर्थ संग्रामी. दोघही बळवंत आहे, दोघांकडेही बळ आहे, दोघ जण विख्यात आहे. नावाने की दोघ जण आहेत. इंद्रजिताचंही नाव त्रिभुवनामध्ये गाजत आहे, लक्ष्मणाचंही नाव गाजत आहे. दोघे जण प्रतापवंत आहे, दोघांपाशी प्रताप आहे, ताकद आहे आणि संग्रामामध्ये अतिशय बलवान चपळ दोघे जण आहेत, असं नाथ महाराज सांगतात. दोघे धनुर्विद्या निपुण दोघे शास्त्र
चालाकीमध्ये दोघे सुद्धा त्या ठिकाणी तत्पर आहेत. दोघजण शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण आहेत. दोघही लघु लाघवी युद्ध जाणणारे आहेत आणि दोघही युद्ध कौशल्य जाणणारे अतिशय प्रबळ आहेत असं सांगतात. दोघे जण महावीर, दोघे जण महाशोरा, दोघे जण परमधीर, दोघे दुर्धर संग्रामी. दोघही अतिशय बलवान आहेत, अतिशय महावीर आहेत. दोघही त्या ठिकाणी युद्धामध्ये दुर्धर आहेत. दोघांकडेही ताकद आहे. दोघही संग्रामामध्ये धीर आहेत, वीर आहेत, शूर आहेत, पराक्रमी आहेत. नाथ महाराज सांगतात. दोघा वाणीवर प्रसिद्ध, दोघा नाही श्रमस्वेद, दोघा चढला रणमदा, दोघे सन्नद संग्रामी. दोघांकडेही त्या ठिकाणी असणारी ताकद आहे. दोघंही युद्ध करत आहेत, पण दोघांनाही आळस नाही, दोघांनाही घाम नाही, दोघांनाही कंटाळा नाही आणि दोघांना सुद्धा रणाचा मद आहे. दोघे जण जे आहेत इंद्रजित आणि लक्ष्मण अतिशय सन्नद्ध तयार अवस्थेमध्ये सावध युद्ध करतात. एक केवळ सत्वस्थिती, एक केवळ कपट मूर्ती, एक माझी आगत शांती, एक चळनुक्ती निपुण. एक सत्वातील आहे, एक अतिशय सत्ववंत आहे आणि दुसरा तो कपटाची मूर्ती आहे, ज्याला कपटाशिवाय दुसरं काहीच माहित नाही. एकाकडे आघात शांती आहे, लक्ष्मण म्हणजे शांतीचा सागर आहे आणि एकाकडे अतिशय छळण आहे. दुसऱ्याला कसं फसवून मारायचं याच्या विद्या एका जणाकडे येतं असं सांगतात. दोघांचे युद्ध दुर्धर पाहू आले सुरवर, यक्ष गंधर्व किन्नर विद्याधर की पुरुष. आणि दोघांचंही युद्ध होणार आहे. लक्ष्मणजी आणि इंद्रजित दोघेही बलवान योद्धे आहेत आणि त्या दोघांचं घनघोर युद्ध पाहण्यासाठी देव, दानव, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, सुर, असुर, मानव सगळे जगताच्या पाठीवरती सगळे त्या दोघांचं युद्ध बघण्यासाठी तिथं रणांगणावरती आले. दैत्य दानव मानव पितर देव ऋषी सनत कुमार, युद्ध पाहू आला इंद्र वरुण कुबेर यम सोम. सगळे आले. यम आला, इंद्र आला, वरुण आले, चंद्र आले, सूर्य आले, पुन्हा गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, दानव, मानव, सूर, असुर सगळे इंद्रजित आणि लक्ष्मणाचं युद्ध बघायला आले. ब्रह्माला ती सत्वर पाहू आला युद्ध दुर्धर, उमे सहित श्री शंकर सहपरिवार भूतगणी. आणि ब्रह्मदेवजी सुद्धा युद्ध पाहण्यासाठी आले. पुन्हा महादेवजी आले, पार्वतीला घेऊन आले. चल म्हणले भांडणं बघायला, आपल्याला इथं भेटत नाहीत कैलासावर, चला पृथ्वी तलावर. इथं पृथ्वीवर भांडणं होते ती रोजच्या रोज, त्याच्यामुळे चला बघायला. म्हणून असणाऱ्या पार्वतीला घेऊन महादेवजी युद्ध बघण्यासाठी परिवारासहित भूतगणांना घेऊन रणांगणावरती आले. गणिरक्षा वया सौमित्र अवघे झाले पया सत्वर, विमानी दाटले अंबरा विजय मंत्र ऋषींचे. आणि लक्ष्मणाच्या रणांगणामध्ये रक्षण होण्यासाठी सगळे असणारे आलेले आहेत. देव, दानव, गण, गंधर्व, किन्नर सगळे आलेले आहेत. जे काही सुरवर आहेत ते लक्ष्मणाच्या संरक्षतेसाठी, सुरक्षिततेसाठी विमान घेऊन मंत्र म्हणू लागले. ऐका लक्ष्मण दे कोणी दुर्धर, राणी शोभला निशाचर, आयु लक्ष्मणी सौमित्र काय उत्तर बोलत. आणि दुर्धर अशा प्रकारे लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर इंद्रजिताला भयंकर राग आलेला आहे. लक्ष्मणाला समोर लक्ष केलं आणि इंद्रजित काय बोलतो ऐका. इंद्रजिते करुणी गर्जना, वंदिला सात बाणी लक्ष्मणा, हनुमंता सीधा बाण अति दारुण विंदिले. असो पांडुरंगा करोबर तमना दुसरे चरण संतांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका
बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाद करून कथेला सुरुवात करते अनुसंधान. इंद्रजिताला राग आला, रागाच्या भरात धनुष्याला 7 बाण 7 इंद्रजितावर 5 बाण मारले गेले. दुसरा धनुष्याला बनवला, यावेळेस 10 बाण हनुमंतरायावर सोडले. मारावया विभीषण पोटातून क्रोध दारुण विंदिले शतानुशत बाण घ्यावया प्राजाला प्राण. देवाचा पोटातून आग उठलेल्या कशाशी विभीषण काकाला संपवायचं. त्या रागाने इंद्रजिताने म्हणजे असणार धनुष्याला बाणावलं आणि 100 बाण बरोबर विभीषण काकावर सुरू लागलेत महाराज. इंद्रजिताचे सर्व बाण एकादे कोणी लक्ष्मण वरच्यावरी तोडी आपण विभीषण आणि इंद्रजिताचं जेवढं बाण येते तेवढं बाणाचं वरच्यावर खंडन लक्ष्मणजी करू लागलेला. आपल्याला शरण आले विभीषण काकाचं रक्षण करू लागले आहे का. जे दोन्ही इंद्रजिताचे बाण त्याही कर्माचा अभिमान स्वमुखे नवदे लक्ष्मण गंभीर पुन्हा संग्रामी. संग्रामाच्या ठिकाणी असणारे धीर धरून उभा आहेत. मी सगळ्या इंद्रजिताच्या बाणाचं खंडन करतो असं गर्व अभिमान अजिबात नाही. जसं काय एखाद्याचं असणार खरंच युद्ध लागलं की काय अशा प्रकारचं रणांगणाच्या ठिकाणी उभा आहेत म्हणजे थोडंही डगमगत नाहीत आणि थोडाही गर्व अहंकार नाही. मी सर्व बाणाचं खंडन करतोय हा अहंकार अजिबात लक्ष्मणजीला नाही. विभीषण शरणागत कोणी लाविताची हात त्याचा करावया घात सावरचित्त सौमित्र. विभीषण काका शरण आलेल्या त्या शरणागताचं रक्षण करण्यासाठी तत्परतेने असणारे लक्ष्मणजी उभा आहेत. कुणी निस्ता केसाला जरी धक्का लागला तर त्याला उडवण्याची ताकद लक्ष्मणजीने ठेवलेला आहे. असं रक्षण विभीषण काकाचं करू लागले. इंद्रजिता प्रती लक्ष्मण सोय सांगताय आपण पुण्यप्राय लागती बाण अंगवाला तुझ नाही. लक्ष्मणजी इंद्रजिताला सांगू लागले अरे बाबा तुझ्या बाणात ताकदच नाही म्हणले. काय म्हणले असणार तुझं बाण म्हणले असणार फुलासारखं बाण लागा लागलं म्हणले असणार. काय ताकद आहे का नाही तुझ्या बाणात असं टोचून लक्ष्मणजी इंद्रजिताला बोलू लागले. कपटे भस्म सौर्यव्रती नाही सामर्थ्य ना शक्ती राणी वर्गाची किती निर्लज्ज निश्चिती तू एक. अरे तुझ्यासारखा निलाराज राग कुणीच नाही म्हणले असणारा. किती बोलतोस म्हणले असणारा. खापराचा असतो तर फुटून गेला असतं बाबा म्हणला तू. अरे कपट करतो छळण करतो त्या कपटाने त्यांनी म्हणले असणारे तुझी ताकद सगळं निघून गेलं म्हणले. आणि आता कुठं पोचलं आमच्या पशी उभा राहिला असं लक्ष्मण इंद्रजिताला बोलू लागले. आईचे बोलोनी लक्ष्मण घ्यावया इंद्रजिताचा प्राण तुझर वंदिले पैबान रणविंदान लघु हस्ते. अशा प्रकारचे लक्ष्मण टोचून इंद्रजिताला बजावले. बोलल्यानंतर धनुष्याला बाण लावला त्या बाणाने इंद्रजित संपवा म्हणून दुर्धर बाणाचं असणारं प्रयोजन असणारं आपल्या हात चलाकीने लक्ष्मणजी करू लागले. इंद्रजित रथगत आपण त्याशी लक्ष्मणे बिंदून बाण हे मागवत शोभय मान पाहिजे रणभूमी. मग म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणजीनं दुर्धर बाणाचा सोडला. पण भर दिशी गेला इंद्रजिताला धडकला. धडकल्यावर इंद्रजिताच्या अंगावर जी काय सुवर्णाचं जी काय कवच होतं तुटून म्हणले खाली जमिनीवर पडलं. वर्षोनी आशर जाळी गावे गवता केली रांगोळी शोभे लखलखित भूतळी नव मंडळी देवी तारा. भरवान सोडे असणाऱ्या लक्ष्मणजीनं त्या बाणाने इंद्रजिताच्या अंगावरचं कवच खाली पाडलं. जसं एखादा तारा
पडावं तसं इंद्रजिताचं कवच खाली पडलं. कवचाचे दोन्ही सत्वरा निद्रा इंद्रजित झुंजारा काय वाट केला जर्जरा वाये रुधिर सर्वांगी. कवच असणार संपल्याबरोबर लक्ष्मणजीच्या बाण इंद्रजिताला असणार जाऊ लागला. झुंजार निद्रे छातीचा असणार इंद्रजित पण बाण लागून लागून रक्त बंबाळ झाला. रक्त वाहू लागला अंगातनं. वज्रप्राय दुर्धर शरा वर्मी विंदिता सौमित्र मूर्छित पडला निशाचरा महावीर इंद्रजित. भयानकाचे बाण लक्ष्मणजीने सगळ्या ते बाण इंद्रजिताला लागलेले आहेत. आणि शूरवीर पराक्रमी असणारा इंद्रजित महान वीर असणारा इंद्रजित रणांगणाच्या ठिकाणी बेशुद्ध पडला. न्याय लागली अर्ध चंद्री प्राण पागुळला शरीरी इंद्रिये तटस्थ व्यापारी दरेवारी पाडीला. असं वज्रासारखं दरदर शरीर असणारे इंद्रजित पण त्याला असणाऱ्या अर्धचंद्री लागली. म्हणजे पांढरं डोळे इंद्रजिताचं झालं. आणि शरीराच्या ठिकाणी असणारा प्राण थोडासा थांबला गेला. आणि सर्व इंद्रिय तटस्थ काय हालचाल इंद्रजिताची थोडी वेळ बंद झाली. अँब्युलन्स वाल्याला फोन करा. चेतना लंपली अंतरी आठवे शरीरी मोठामती दरेवरी कटाचारी मूर्छिता. शरीराच्या ठिकाणी असणारी चेतना हालचाल सगळी संपली गेली. आपण पडलोय कुठं काय झालं ह्याचा विसर गेला. हात कुठं आहे पाय कुठं आहे आपण पडलोय कुठं ह्याचा विसर पडला. 4 तास इंद्रजित बेशुद्ध पडला. उपलब्धी घेता जाण इंद्रजित होता सावधान बोलते पाये आपण देखे लक्ष्मण रंगी. मग 4 तासानंतर इंद्रजित सिद्धीवर आलेले आहेत. सिद्धीवर आल्याबरोबर इकडं तिकडं इंद्रजितांनी बघितलं तर म्हणजे असणारे लक्ष्मणजी शूरवीर पराक्रमी पुढेच उभा. हाती वावनिया मेळा आतंक आतंक निधडा महाकाळाचा सवंगडा देखीला पुढा सौमित्र. अंतकाचा अंत काळाचा हे अंत करणारा रणांगणाच्या ठिकाणी असणारा शूरवीर पराक्रमी काळाचाही काळ असणारा. आणि असा हा लक्ष्मणजी समोर बघितले. लक्ष्मणाचा खटाटोप देखोली युद्धाचा सटोप. इंद्रजिताची आला कंप रण विदर्भ मावळला. हातामध्ये धनुष्य घेऊन उभा राहिलेले शूरवीर पराक्रमी लक्ष्मण दिलेले छातीचे लक्ष्मण जेव्हा इंद्रजिताने बघितल्याबरोबर लटलट लटलट इंद्रजित कापायला लागले. रणांगणाच्या ठिकाणचा जो काय आवेश आलेला होता सगळ्याच्या सगळा संपला. घाबरले म्हणतात निद्रा दे कोणी लक्ष्मणा इंद्रजित झाला कंपयमान पावनिया अंतर्धान करावया चरण इंद्रजित घाबर असणारे लक्ष्मण म्हणजे आपल्याला घाबरत नाहीत आणि आपल्याला ऐकत नाहीत. इंद्रजित बास म्हणला काय खरं नाही म्हणलं आता आपलं. म्हणून इंद्रजिताने उड्डाण मारलं आणि आकाशाच्या आड लपला. इंद्रजित म्हणले ढगाच्या आड लपला आणि विचार लागला कसं मारू आता कपट कसं करावं काय कपट करावं याचा विचार करू लागले. करावया लक्ष्मणाशी छळला इंद्रजित वर्षे अमितवान कैसेची वर्षे लक्ष्मणा बाणी गगना व्यापिले. अंतर्गण ढगाच्या आड इंद्रजित गेलेला आहे आणि ढगाच्या आडून भरभर भरभर बाण लक्ष्मणजीला सोडायला लागलेला आहे. लक्ष्मणजीने तेवढंच बाण इंद्रजितावर असणारे सोडलेले आहेत. बाणाचं एकमेकाचे खंडन होऊ लागलं. आकाश बाणाने व्यापलं. पुढती दोघे महावीरा नरशूर निशाचर युद्ध विसरले सत्वर
राक्षस असणारे इंद्रजित रणांगणाच्या ठिकाणी असणारे दोघं दोघं मिसळलेले आहेत आणि दुर्धर बाणाचं प्रयोजन दोघंचे दोघं करू लागले. बालवर्षाचा दोघा वीरा रणी उठाला धुळोळा बाली खिळी दरा बाली अंबरा व्यापिले. दोघं बी असणारा बाणांचा वर्ष जसा पाऊस पडावा तसं एकमेकावर असणारे बाण सोडू लागलेले आहेत. बाणाने म्हणजे असणार रणांगणाच्या ठिकाणी धुळा उडला, एवढा धुळा उडलाय की पृथ्वी सगळे असणारे धुळ्याने व्यापून गेली. सगळीकडे धुळत दिसू लागले. सूर्य मावळला की काय असं वाटू लागलं. बाल कोंदले दशा दिशांत बाली व्यापिले दिगंत आच्या दिले चंद्रादित्य दोघे उन्मत रणांगणाच्या ठिकाणी दोघं उन्मत झालेले एकमेकावर भरभर बाण सोडलेले. बाणाने एवढा धुळ उडली की चंद्र सूर्याचं सुद्धा तेज लोपलं गेलं. दिवसांधार साधकता बाधकता युद्ध स्थिती. साधकता बाधकता युद्ध स्थिती रण मार्ग माराच्या युक्ती दोघा धरून विद्या उत्पत्ती दोघे बिडती निशंक. युद्धाच्या स्थिती असणार कशा आहेत? एक असणार साधकता आहे बाधकता आहे. इकडून एक असणारा बरोबर असणारा आपला नियम साधतोय, तिकडून ते बरोबर असणारा ते नियमाचं बंधन बाध करतोय. असे साधकता बाधकता त्याच्या ठिकाणी एकमेक असणारा तू मरतोय का मी मरतोय, मी जिंकतोय का तू जिंकतोय, अशा ईर्ष्येने दोघांच्या दोघं रणांगणाच्या ठिकाणी निशंक आपली असणारी मनात कुठल्याही मरणाची शंका नाही असं निशंक अवस्थेत धनुर्विद्येची आपली असणारी कला एकमेकाला दाखवत आहेत. येरांचा करावया गात शस्त्राती मिळवत हस्त शस्त्री शस्त्रांचा निपात वीरकंदनात करिता. एकमेकाला मारतात. तू मरतो का मी मरतो, तुला मी मारतो मी तुला मारतो असं मारण्याचे हेतून एकमेकाला शस्त्रास्त्र असणारे मारू लागलेले आहे. लक्ष्मण वीर रणमुक्तानी दडावायाचा पुरुषार्थ रणोनिया इंद्रजित निज कपटार्थ रणांगणाच्या ठिकाणी लक्ष्मण उन्मत झालं आपल्याला ऐकत नाही. इंद्रजिताने ओळखलं आणि इंद्रजिताने कपट करायला सुरुवात केली. काय कपट केलं ऐका. विजा केले रवी कर राणी पडता अंधार गुप्त केला रावर अश्वयंत्या बाणाने म्हणजे असणारा सूर्यचंद्राला झाकून टाकला. त्याच्यामुळे दिवसा अंधार पडला. अंधाराचा फायदा इंद्रजिताने घेतला आणि इंद्रजिताने आपला रथ घोड्यासहित गुप्त केला आणि कुठं निघाला. मेघ जाणून विविध नाव पावला मेघ नाद त्याचे पृष्ठावरी सन्नद बाण सुबुद्ध जन्मला आकाश गडगडावा तसं गर्जना केली होती म्हणून मेघनाथ नाव त्याला पडलं होतं. आणि हा सहा मेघनाथ म्हणजे ढगाच्या आड गेला आणि तिथं रथ त्याने उभा केला. इंद्रजित जाऊन मेघ प्रष्ट दुर्धर वर्ष बाणवृष्टी लक्ष्मण मारिन उठाउठी वानर कोटी समवेत. मग म्हणजे जरा ढगाच्या आड इंद्रजित गेलेला आहे. दिसाना कुणाला तिथून दुर्धर बाण असणारा सोडू लागलेला आहे. आता त्या बाणाने लक्ष्मणजीला संपवील आणि सर्व वानर मंडळीला संपवील असं सगळ्यांना वाटू लागलं. तेवढ्यात जेणे मार्गी आले ती येत तो बालाची दिला लंकापत पाहुणी शंकर उन्हात तुम्हा प्राणांत माझे. आता ज्या मार्गाने आला त्या मार्गाने तुम्ही माघारी जावा, नाहीतर माझ्या बाणाने तुम्हाला सगळ्याला मारीत प्रभू रामचंद्रासहित असं गर्जना इंद्रजित करू लागलेलं आहे. कोणतली श्रीरामाची भेटी कोणतली श्रीरामाची गोष्टी येत माझी या बालवृष्टी उठाउठी आता तुम्हाला म्हणजे असणार उठाउठी मरण आलं. बटन दाबले की आता सगळीच मारणार का. आता मी कुठं आहे तुम्हाला दिसत नाही. मी वर्ण बांध सोडणार तुम्हाला सगळं मारणार. आता तुमचं प्रभू रामचंद्राला भेटणं संपलं. प्रभू रामचंद्रा बरोबरच असणारं बोलणं संपलं. ऐकता इंद्रजिताचे गर्जना द्रंकाला विभीषण निशाचर केले छळला गेला निघून. असं इंद्रजिताचं बोलणं ऐकलं विभीषण काका म्हणजे अरे सगळेजण सावध व्हा म्हणजे इंद्रजित म्हणजे आता ढगाच्या आड गेलाय तिथून बाण मारताय. वीर लक्ष्मण घ्याय त्याचा घेतला प्राण युद्ध
युद्ध संधी करून छाला गेला निघून मेघ निधण्याच्या तिथे लक्ष्मी म्हणजे ते लक्ष्मी म्हणजे इंद्रजिताला संपवलं असतं म्हणून महाराजच्या भेन इंद्रजित म्हणजे आता ढगाच्या आड लपलाय आणि तिथून दुर्दर्शन सोडणार सगळ्याला मारीन रे सावध राहावा ते चले अनुसंधान त्याचे आम्हा लागती बाण कैशनी वाचेल लक्ष्मणा विभीषण काका आक्रमण्यामध्ये वरडू लागले म्हणजे आता आपल्याला इंद्रजित दिसणार नाही दिसलं तर त्याला बाण कसा मारायचा पण त्याला आपण सगळे दिसता म्हणजे ती बाण सोडेल सगळ्याला मारेल आता लक्ष्मणजी वाचत नाहीत रे सावध सौमित्राची राणा बिघात वारंवारील समस्त आमाची आला प्रल्हाद अग्रदंत विभीषण श्रीराम 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 म्हणून विभीषण काका वरडू लागले म्हणजे आता लक्ष्मणजीला असणारा बाण मारणार वानर मारणार अंगी पण मारणार सगळेच मारणार बरा पळा 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 विभीषण काका म्हणू लागले अग्रदंत विभीषण आले हनुमंता पूर्णवा शरणागत आले मरण दिपुंगवला जेव्हा विभीषण काका सारडा लागला मिली रे सगळी मिली रे पळा पळा तेव्हा हनुमंतराय म्हणले मी काय हात जोडून बसलो का तेवढाच म्हणले कशाला बसलो म्हणले मी इथं म्हणले शरणागत आलेला विभीषण काकाला मारायला लागला म्हणले सगळ्याला इंद्रजित मारायला लागला मी काय उगा आलो का म्हणले खायला कारण धरलेलं बर माझी तुम्ही ताकदच आहे म्हणले दाखवतो आता माझे बलवते जाण श्रीरामे आपण शरणागत विभीषण आणि लक्ष्मण माझ्या भरवशावर तर प्रभू रामचंद्राने विभीषण काकाला आणि लक्ष्मणजीला इंद्रजिता बरोबर युद्धाला पाठवलंय आणि मी जर बघत बसलो तर धिक्कार असो माझ्या ताकदीचा काय उपयोग आहे इथं येऊन हात जोडून बसून जीवे जाता मी हनुमंत करू शके घात आश्वासोनी शरणागत रणी गजत वाट्याने विभीषण काका अपेक्षा वाट्याने आवाज काढून हनुमंतराय म्हणू लागले मी जिवंत असताना कुणाची हिंमत आहे शरणागताला मारायची बघतोच म्हणजे या काकाला असं हनुमंतराने भट्ट्याने गर्जना केली आश्वासन विभीषण काका दिलं म्हणजे विभीषण काका लय रडू नका लय आरडू नका जरा धीर झाला इंद्रजित केवळ कपट त्याचे बळ ते क्षणोक्ती या लागी आंध्रगत किती क्षणानुर्वती काका म्हणले ती कपटाची मूर्ती आहे म्हणजे इंद्रजित म्हणले किती वेळ कपट चालत असतं म्हणजे एकदा दोनदा तीनदा आणि दुसऱ्याला कपट करायचं म्हणजे दुसऱ्याच्या तोंडाला काळा लावायचं म्हणजे तर आपल्या हाताला काळा लावून घ्यावं लागतं कुठे कळतं इंद्रजिताला म्हणजे असणार ते कळतच नाही म्हणजे आणि त्याच्यासाठी एवढं मोठे मोठ्याने आरडत आहो काय म्हणजे अहो क्षणात इंद्रजिताला मारतो काका शांत राहा करावय इंद्रजितांची शांती लक्ष्मण हो हाती वा वेगे वाणीला मारुती दुर्धर वृत्ती पुऱ्या आपल्या ताकदीच्या जोरावर हनुमंतराने लक्ष्मणजीला आपल्या तळहातावर बसवलं आणि जिथं इंद्रजित लपलेला आहे तिथं हात मध्ये असणारा भर वाढल्या हनुमंतराने इंद्रजिताच्या समोरच उभा हाती वावनिया जाणते तुला इंद्रजित रविंदी बाण ते आणून लक्ष्मण केले गर्जना हनुमंत तळहातावर असणाऱ्या लक्ष्मणजीला हनुमंतराने बसवलं जिथून इंद्रजित बाण सोडतात त्या इंद्रजिताच्या समोरच लक्ष्मणजीला उभा केलं इंद्रजिताने बघितलं हनुमंतराय बी म्हणले जय श्रीराम काय झालं इंद्रजिताचं कोणी हनुमंत गजर प्रत्यक्ष दे कोणी वानर येते आणला सौमित्र निशाचर जय श्रीरामाचा हनुमंतराचा गजर इंद्रजिताने ऐकला आणि म्हणजे हित वानर आलं कारण म्हणजे दचकाला गांच करण्याच्या ठिकाणी मला आता आपलं काय खरं ना बुद्धीच्या बघ काय खरं आहे की एका जनार्दना शरण इंद्रजित लक्षी मन दोघे करीत निर्माण सावधान असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेलेले आहेत हनुमंतराने लक्ष्मणजीला इंद्रजिताच्या समोर नेऊन उभा केलेला आता दोघांचं धनगर युद्ध आहे पण लवकर मरतच नाही इंद्रजित अवघड परिस्थिती आहे कसं मरेल काय मरेल बाणावर शपथ प्रभू रामचंद्राची घालतील प्रभू रामचंद्राचे शपथ आपलं सत्व आहे जी काय शील आहे वागणूक आहे आचरण आहे त्या आचरणाची शपथ बाणाला घालतील इंद्रजित संपल अतिशय गोड कथानक पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका अशी विनंती ग्रंथ करते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले आणि शरण जाऊन श्रोते मंडळीला म्हणतात उद्याची कथा अतिशय सुंदर गोड ऐका स्वाती श्री बावर्त रामाने एक काळटी काय
इंद्राजी जन्मनी प्रश्न गमला नाम षट्रती श्री कृष्ण पुंडलिक वल्लभ विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय रामचंद्र भगवान की जय।